कॉन्शियस माइंड म्हणजे छोटंसं असलेलं स्टोअर रूम आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे मोठं स्टोअर रूम. तर मित्रांनो, कॉन्शियस माइंड काय काम करतं? कॉन्शियस माइंड काम करतं की आता ताबडतोब आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे याचे ॲनालिसिस करतो. त्याचं ॲनालिसिस करून तो सबकॉन्शियस माइंडला सांगतो की मला ही गोष्ट पाहिजे. तर सबकॉन्शियस माइंड काय करतो की आपल्या मोठ्या स्टोअर रूममध्ये ती गोष्ट साठवलेली आहे का याचा चाकोळा घेतो आणि ती गोष्ट असेल तर कॉन्शियस माइंडला पुरवतो. अशा पद्धतीनं थॉट प्रोसेस चालत असते मित्रांनो. तर आपण आपल्या स्टोअर रूममध्ये काय साठवायचं हे आपण ठरवत असतो. तर त्याला आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीप्रमाणे साठवणं करत असतो. जर समजा एखादी गोष्ट आपला पेन आहे, पेन जर आपल्या रूममध्ये हरवलाच नाही आहे आणि ते पेन जर आपण आपल्या रूममध्ये सापडत असेल तर ते पेन आपल्याला आपल्या रूममध्ये सापडणार नाही मित्रांनो, कारण तो आपल्या रूममध्ये हरवलाच नाही आहे. तसं आपण जर एखादी गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या स्टोअर रूममध्ये जर ठेवलेलीच नाही आहे तर ती गोष्ट आपण जर सापडत असून वेळोवेळी तर ती गोष्ट आपल्याला तिथं मिळणारच नाही, कारण ती गोष्ट आपण तिथं ठेवलेलीच नव्हती. अशा पद्धतीने जर समजा मित्रांनो, जैसा होगा इनर वर्ड वैसा तो होगा आउटर वर्ड. जसं जसं तुम्ही इनपुट सबकॉन्शियस माइंडला देताल तसं तशी आउटपुट सबकॉन्शियस माइंड तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करत असतं. त्यासाठी मित्रांनो, ज्या ज्या वेळेस आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी आवश्यक असतात त्या चांगल्या चांगल्या गोष्टीचा स्टोअर आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये केला पाहिजे. त्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये साठवल्या पाहिजे. आणि ज्यावेळेस सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी आपण चांगल्या चांगल्या साठवलेल्या आहेत त्या गोष्टीची आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला गरज पडते त्यावेळेस आपलं कॉन्शियस माइंड ही थेरी आणि प्रॅक्टिकल सबकॉन्शियस माइंडला ऑर्डर देऊन ती गोष्ट आपण आपल्या कामासाठी ती गोष्ट आपण घेऊ शकतो. कारण जी गोष्ट आपण स्टोअर केली आहे तीच गोष्ट आपल्याला मिळू शकते. जी गोष्ट आपण स्टोअर केलेलीच नाही आहे ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. त्यासाठी आपण मित्रांनो लक्षात घ्या की सबकॉन्शियस माइंडमध्ये जे आपल्याला सांगितलं जातं, जे आपल्याला आवाज येतो, जे आपल्याला विनाकारण काही गोष्टी ऐकवल्या जातात, ज्या गोष्टी आपल्या विनाकारण आपल्या आयुष्यामध्ये घडतात, ह्या गोष्टी स्टोअर करू नका. कारण त्या गोष्टी जर स्टोअर तुम्ही केल्या तर तुमची मेमरी पूर्ण 100% भरेल आणि त्याच गोष्टी तुम्हाला मिळत राहतील. कारण सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या जसं फिजिकल अन्न खायला लागतं, जसं रोज आपल्याला जेवायला लागतं, तसंच आपल्या सबकॉन्शियस माइंडला पण चांगल्या चांगल्या विचाराची आवश्यकता असते. त्यासाठी चांगले चांगले विचार आपल्या मेमरीमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये साठवावे, जेणेकरून आपलं आयुष्य उज्ज्वल भविष्य बनेल आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुजलाम सुफलाम असं सुंदर आणि सारं जग पाहण्याची ताकद मिळेल. अन्न, वस्त्र, निवारा, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतात. कारण आपण जसं जसं शिकतो, जसं जसं आपण आपल्या मेमरीमध्ये आपण डाटा स्टोअर करतो त्याप्रमाणे आपल्याला सबकॉन्शियस माइंड ते डाटा पुरवत असतो. तर मित्रांनो, लक्षपूर्वक आपल्या मेमरीमध्ये काय आपण भरायलो हे लक्ष करा. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली हेल्थ, त्याच्यानंतर आहे वेल्थ आणि त्याच्यानंतर आहे हॅपीनेस. हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस जर समजा आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या मेमरीमध्ये आपण काय काय स्टोअर करायलो या गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल मित्रांनो.